जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलचा संपादक मी मोहन जाधव। मित्र हो, जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्यामध्ये नगर परिषदेत निवडणुकीच्या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत, जाहीर झालेल्या आहेत आणि दिनांक 10 तारखेपासून फॉर्म भरण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। आज दिनांक 11 रोजी आपण मुरुम शहरातील युवा सेनाचे तालुका प्रमुख, त्याचबरोबर मुरुम शहर नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्रीमान अजितजी चौधरी यांच्या मुलाखतीसाठी आपण आज त्यांच्याकडे आलेलो आहोत, त्यांची भेट घेत आहोत। शहरातील विविध प्रश्न, समाज माध्यमावर असणारे प्रश्न म्हणजे सोशल मीडियावरील काही प्रश्न, लोकांच्या मनात अनेक शंका आहेत। शहरात विविध पक्ष आहेत, विविध नेते आहेत, आघाड्या युती कशा होतील, नगराध्यक्ष पदासाठी दावा त्यांच्या बाबतीतून होत आहे। लोकांमध्ये चर्चा आहे की अजित चौधरी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत म्हणून त्यांचा जो समर्थक वर्ग आहे त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती चर्चा होत आहे। या सर्वच प्रश्नांचं रोखठोक स्पष्ट कसलाही विचार न करता त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत। या प्रश्नांना ते कशा पद्धतीने उत्तर देतात, जनतेसमोर कशा पद्धतीने मांडतात आणि हे सर्व प्रश्न ते आपल्यासमोर मांडणार आहेत। त्यांच्याशी थेट भेट घेऊयात आणि आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। अजितजी नमस्कार। नमस्कार। आज सर्वात महत्त्वाची गोष्ट की आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपणास काही चर्चा करत आहोत। अजितजी, सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न असा आहे की नगर परिषदेच्या निवडणूक झाल्यानंतर शहरात राजकीय समीकरणं वेगाने बदलताना दिसत आहेत। सध्याच्या ह्या राजकीय वातावरणाबद्दल आपली काय नेमकी भूमिका किंवा आपलं मत काय आहे? नमस्कार, मी अजित कुमार अरविंद चौधरी, युवा सेना तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक। खरं तर गेल्या मागच्या 2.5-3 वर्षामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये सत्ताचं समीकरण बदललेलं आहे आणि लोकांमध्ये एक रोष निर्माण झालेला आहे की आपण मतदान एका पक्षाला केलं आणि एकीकडे जाऊन सत्ता निर्माण झाल्या आणि काही लोक, प्रस्थापित लोक या मुरुम शहरामधले, यानी की 40 ते 50 वर्षापासून एका पक्षामध्ये असणारे लोक पक्ष सोडून परत BJPमध्ये गेले आणि BJPचा झेंडा घेऊन परत आता आपल्या विरोधामध्ये निवडणुका लढण्यासाठी थांबलेले आहेत। आणि याविषयी मला काय जास्त सांगायचं नाही तुम्हाला, त्या इथल्या जनतेला बऱ्याच काही गोष्टी माहीत आहेत आणि त्याचं उत्तर मतातून ते जनता देतील। तुम्ही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहात अशी चर्चा शहरात जोरदार सुरू आहे। अधिकृतरित्या तुमची यावर काय भूमिका आहे? हां, असणारच ना। मला सांगा, महायुतीच्या माध्यमातून मुरुम शहरामधील मागच्या ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे खासदारकी असेल, आमदारकी असेल, ते महायुती म्हणून इथल्या मुरुम शहरातील सगळ्या घटक पक्षांनी निवडणुका एकत्रित लढल्या। म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल, त्याच्यामध्ये शिंदे गटाची शिवसेना असेल, अजित पवार गटाची राष्ट्रवादी असेल आणि BJP आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही मुरुम शहरामध्ये किंवा तालुक्यातल्या ते जिल्ह्यातल्या निवडणुका लढल्या। त्याच्यामुळं मुरुम शहरामध्ये आता एखादा चेहरा जर महाविकास आघाडीतून असेल किंवा आमच्या ज्या पक्षातून असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातून, तो चेहरा म्हणून मुरुम शहरामध्ये मीच आहे असं लोकांमधून एक चर्चा आहे। अजून त्या बाबतीमध्ये अधिकृत आमच्या पक्षाचा अजून काय आलेलं नाही, तर आपण उत्सुक आहे निवडणुकीसाठी। लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आमदारकीला आणि खासदारकीला शहरात उबाटा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद मोठी होती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये शिवसेना उबाटाची ताकद पूर्वी इतकी राहिली नाही। याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता आणि तुम्ही लढण्याचा हा जो आत्मविश्वास दाखवत आहात त्यामागे कोणता आधार किंवा जनतेचा वगैरे काही प्रतिसाद आहे का? आता कसं आहे तुम्हाला सांगतो मी, आपण 2016मध्ये निवडणुका झाल्या, 2016च्या नंतरच्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या त्या निवडणुकीमध्ये खरं तर आमचाच झेंडा फडकला। म्हणजे खासदारकी निवडणूक झाली त्यावेळेला आमचाच, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच खासदार निवडून आला आणि जी चुरशीची लढत होती, उमरगा लोहारा तालुक्याची विधान परिषदेची आमदारकीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हीच निवडून आलो आणि मधल्या काळामध्ये मार्केट कमिटीच्या ज्या निवडणुका झाल्या उमरगा आणि मुरुम शहरामध्ये, त्यावेळेला आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकांसमोर गेलो। त्यावेळेला सुद्धा उमरगा आणि मुरुम शहराचा सभापतीपद आमच्याकडेचा निवडणुकीमध्ये। त्याच्यामुळं ताकद कमी झाल्या असं तुम्ही म्हणू शकत नाही। लोकांच्या मनामध्ये काय असेल आपण ते काढू शकत नाही, काय दडलेलं आहे लोकांच्या मनामध्ये, पण लोकांच्या मनामध्ये मुरुम शहरातील जे पक्षांतर झालेलं आहे त्या पक्षांतराचा रोष आहे आणि त्या रोषाला
सामोरं जात असताना आपण असं म्हणणार नाही की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद कमी आहे आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित येऊन जर निवडणुका लढल्या तर निश्चित आमच्या हाताला यश लागेल, आम्हाला याच्यात काही शंका वाटत नाही. शहरात भाजपची ताकद वाढली आहे, पण भाजप विरोधी पक्ष एकत्र आले तरच बदल घडू शकतो. तुम्हाला वाटतं का की विरोधक एकत्र येतील? आता मला वाटत नाही. आता कसं आहे, आम्ही मागच्या काळामध्ये जे निवडणुका लढल्या म्हणजे 2016च्या नगरपालिका निवडणुका लढल्या, याच्या पहिल्याच्या निवडणुका लढल्या की आम्ही प्रस्थापिताच्या विरोधामध्ये निवडणुका लढल्या आणि ते कुठल्याही पक्षाचा असो, समविचारी पक्ष. मुरुम शहरामध्ये जो घराणेशाहीला विरोध म्हणून आपली एक युनिटी आपल्या मुरुम शहरामध्ये काम करते आणि त्या युनिटीच्या माध्यमातून आपण निवडणुका लढल्यात आणि भाजपची ताकद आहे का नाही ही दाखवण्याची वेळ आत्ता आली आहे. म्हणजे असं मला म्हणायचं नाही की भाजपची ताकद आहे बाबा इथं आपण हे होऊ शकत नाही. आणि हे मला वाटत नाही की ह्या सगळ्या पक्षाला घेऊन भाजप सोबत चालेल. मला वाटत नाही की ते पक्षाला सोबत घेतील, म्हणजे त्यांचा मान सन्मान करतील. आम्हाला अपेक्षित आहे, वाटत नाही की ते मान सन्मान देतील, त्या पद्धतीनुसार घेतील आणि सोबत घेऊन चालतील. आम्हाला अपेक्षित नाही की ते मित्र पक्षाला सोबत घेऊन लढण्याची त्यांची इच्छा नसेल असं मला वाटतंय. याच प्रश्नाला पकडून दुसरा प्रश्न असा आहे की महायुतीतील शिवसेना शिंदे गट असतील, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा प्रस्थापित जे भाजपमध्ये अगोदरचे काँग्रेसचे नेते इथं आले तो भाजपचा गट असेल किंवा जुनी भाजपचा गट, हे सगळे एकत्र जर एका छताखाली यांचं नियोजन ठरलं आणि महायुती फिक्स झाली आणि यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं तर तुमची भूमिका, रणनीती कशी असेल? तुम्ही काँग्रेस आणि शिवसेना उभाटा असे एकत्र येणार की नवीन आणखीन काय पर्याय उभा करणार आहात? आता तुम्ही जे प्रश्न विचारलात खरंच मला चांगला प्रश्न विचारला. मला काय म्हणायचं आहे, लोकाला गृहीत धरून राजकारण केलं पाहिजे. नेत्यावाला गृहीत धरून राजकारण करणं हे माझ्या तत्वात बसत नाही. कारण आपण ज्या वेळेला आमदारकी लढली त्यावेळेला मला वाटतंय मुरुम शहरामधले 99.99% लोक म्हणजे मुरुम शहरातील महायुतीच्या माध्यमातून मुरुम शहरामध्ये सामोरं गेले. बरोबर आहे. तर त्यांना यश काय लागलं? मुरुम शहरामध्ये 280 ते 290 मतं त्यांना प्लस राहिली. बरोबर आहे. तर तुम्ही जनतेला गृहीत धरा. मला म्हणायचं नाही की मी एक नेता आहे. तुम्ही जनतेला गृहीत धरून जर राजकारण केलात तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा काय झालं. मागच्या काळामध्ये तुम्ही एकत्र होऊनच लढलात, एकत्र होऊनच सगळ्या गोष्टी तुम्ही केलात, मग तुम्हाला घवघवीत यश मिळायला पाहिजे होतं. तुमच्या हाताला यश मिळालेलं नाही. अच्छा, आता मुरुम शहरातील काँग्रेस पक्षाला मानणारा काही वर्ग आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना शिंदे गट, तुमचा उभाटा पक्ष असेल किंवा विरोधक सर्व जर एकत्र आले तर भाजपला खऱ्या अर्थानं पर्याय ठरू शकतो का? हां, होणार ना. मला काय म्हणायचं, मी काय म्हणलो तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्येच तुम्हाला सांगितलं की आपण जर समविचारी लोक जर एकत्र येऊन जर यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढली तर 100% त्यांना आव्हान देऊ. आणि मुरुम शहरामध्ये जे 45 वर्षापासून 50 वर्षापासून जे चाललेली सत्ता आहे त्या सत्ताचा उलटफेर झाल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही. 100% दिसणार तुम्हाला, मी तुम्हाला आज सांगतो. आणि ह्या माध्यमातून जर सगळे एकत्र येऊन लढलं तर एक कडवा आव्हान आपण यांच्यासमोर उभा करू. आपण नगरसेवक असताना केलेली कामं जनतेसमोर कशा पद्धतीने मांडाल किंवा कोणती कोणती महत्त्वाची कामं आहेत आपण थोडक्यात सांगा. आता मी ज्या वेळेला मुरुम शहरातील 2016मध्ये नगरसेवक झालो आणि मी म्हणतोय मी एक नगरसेवक होतो आणि माझ्यासोबत आलेले 2 म्हणजे 17 वर्षेस 2 शुकर जर त्यांचे पकडलं तर 17ची बॉडी होती. हो. तर माझ्या वाट्याला काय मिळालं तर मी एक माझ्या ह्याच्यामध्ये असा ठरवलेला रोड होता की किसान चौक ते हिंदू स्मशानभूमी रोड झाला पाहिजे. म्हणजे इतक्या वर्षापासूनचा प्रलंबित रोड होता. ती मी नगरपालिकेसोबत इतकं भांडणं म्हणजे 2016 पासून ते 20 पर्यंत मला भांडणंच करावं लागलं. आणि त्यावेळेस ज्या वेळेला आमचं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस हे तत्कालीन मंत्री आणि तत्कालीन लोकप्रिय नेते उमरग्याचे त्यांच्या माध्यमातून मी भांडणं करून मुरुम शहरातील हा किसान चौक ते हिंदू स्मशानभूमी रोड कंप्लीट करून घेण्याचं काम केलं आहे. आणि एक दुसरी गोष्ट सांगतो मी, आपला जो जुना कुर्डगिरी नाक्यापासला जो एरिया होता
तिथल्या लोकांची एक मागणी होती की मी नगरसेवक व्हायच्या पहिलं त्यांना मी असा शब्द दिला होता की बाबा तुमचा इथला जो रोड आहे तो मी करून देणार. त्यांचं असं म्हणणं आलं मला बसल्यानंतर बैठकीमध्ये की बाबा अजित तुम्ही शब्द द्याचाल निघून जाताल असाच्या पारंपरिक असं बऱ्याच वेळेस झालं. आणि त्यावेळेला शब्द दिले आम्हाला. मी म्हटलं ज्या वेळेस तुमचा रोड नाही झाला त्यावेळेला मी पुढच्या वेळेस तुम्हाला मतं मागायला येणार नाही असा मी शब्द देऊन केला. आणि त्यावेळेस आपण ते दुर्दैवाने तिथेच्या एका बाजूची गटर झालेली आहे, एका बाजूची गटर राहिलेली आहे, ते सुद्धा आपण काम प्रलंबित ठेवलेलं आहे. आणि कोरोना काळामध्ये आता तुम्हाला माहित असेल कोरोना काळामध्ये मुरुम शहरामधले मला वाटत नाही कोण लोकप्रतिनिधी रोडवर आला केलं मला माहिती नाही. मी कोरोना काळामध्ये इतकं काम केलं. गरजू लोकांना ज्या लोकांना किट द्यायचं असेल किट दिलं. आर्सेनिक गोळ्या ज्यावेळेला रोगप्रतिकारक होत्या त्यासुद्धा आपण दिलं. मास्क असेल सॅनिटायझर असेल. आणि कोरोना काळामध्ये कोविड सेंटरमध्ये शासनानं अंडी द्यायचं बंद केलं होतं तर आम्ही 1 महिना कंटिन्यू त्यांना अंडी देण्याचं काम आपण मुरुम शहरामध्ये केलेलं आहे. आणि कोरोना काळातलं खरं तर लोकांनी अपेक्षित होतं की मुरुम शहरातील सगळे लोक जर रस्त्यावर उतरून जर काम केले असते तर एवढं आपल्याला त्रास झाला नसता. तर त्या पद्धतीच्या माध्यमातून आपण कोरोना काळामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि इतर शिवजयंतीच्या माध्यमातून तुम्हाला माहितच आहे सामाजिक उपक्रम म्हणजे जात धर्म काय न बघता आपण मुरुम शहरामध्ये मला वाटते 200 लोकांना शिलाई मशीन दिले. त्यांच्या हाताला काम दिले, त्यांच्या हाताला रोजगार दिले. मग आम्ही डोळे तपासाचं शिबिर मुरुम शहरामध्ये घेण्याचा संकल्प केला. तर डोळे तपास असताना लोक म्हणले की बाबा नुसतं तुम्ही डोळे तपासताना पाठवता आम्हाला चष्मा वगैरे लागला तर कसं. तर तो सुद्धा संकल्प आमच्या मनामध्ये आला. मी खोटं सांगत नाही तुम्हाला 2000 लोकांना मी चष्मे मोफत दिले मुरुम शहरात. म्हणजे ह्या माध्यमातून म्हणजे कसं राहतंय जयंती करत असताना आपण त्या विचार आणि आचरण आपल्या मनामध्ये आणायला पाहिजे. आणि आपण मुरुम शहरामध्ये मला वाटते 2012 पासून शिवजयंती चालू केली. 2025 पर्यंतच्या कार्यकाळामध्ये आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल काही असू द्या मला वाटते 2000 रक्तच्या बॅगा मी आतापर्यंत दिलेल्या आहेत. सोलापूर असेल उमरगा असेल धाराशिव असेल लातूर असेल रक्तपेढींना. बघा त्या माध्यमातून मला कुठल्याही रक्तपेढीला मी कधीही फोन करू द्या प्लेटलेट असू द्या रक्ताचा म्हणजे कुठलाही ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह कुठलंही रक्त नसू द्या मला अवेलेबल करून ते आमची रक्तपेढी उपलब्ध करून एखाद्याने फोन केला की रक्ताची गरज आहे 100% तुम्हाला मिळणार. मग ते प्लेटलेट असतील तुमचं काही असू द्या पांढऱ्या पेशी असतील काही असू द्या ते आपण उपलब्ध करून देण्याचं मुरुम शहरातल्या लोकांचं एक आपलं काम आहे. ज्या लोकांना आपल्याला मतदान करून त्या खुर्चीवर बसवलं त्या खुर्चीचा आपल्याला मान केलं पाहिजे त्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे. तुम्ही नगरसेवक असताना वॉकिंग ट्रॅक पिण्याचे पाणी नगर परिषदेने वाढवलेले कर यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले होते पण आजही ते प्रलंबित आहेत असं वाटत नाही. आता कसं आहे मी तुम्हाला तेच सांगितलो मी सभागृहाचा नगरसेवक असताना बघा म्हणजे हा वॉकिंग ट्रॅक ज्या वेळेला झाला हा वॉकिंग ट्रॅकचा माझ्याकडे प्रस्ताव आहे. हा माझ्याकडं स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रस्ताव आहे. मी हा रस्ता किसान चौक ते हिंदू स्मशानभूमी 14 वित्त आयोगामधून घेण्यासाठी मी रस्ता टाकलेला होता. बरोबर आहे. तर त्यांनी काय केले 1 दिवसाचा अजेंडा काढून म्हणजे तत्कालीन आमच्या अध्यक्षांनी 1 दिवसाचा अजेंडा काढला मुरुम शहरामध्ये. आणि तिने आम्हाला असं उत्तर दिले की आम्हाला हा जो 14 वित्त आयोगामधला निधी आहे तो निधी आम्हाला शौचालयासाठी राखीव ठेवायचा आहे आणि तो निधीसाठी आम्हाला पूर्तता करता येत नाही म्हणून आमचा हा रस्ता किसान चौक ते हिंदू स्मशानभूमी प्रलंबित ठेवला. आणि ते केला आणि नंतर परस्पर आमच्या मला माहीत न होता हा ठराव केला त्यांनी. ज्या वेळेला मला कळालं सभागृहाच्या पटलावर विषय न घेता हा वॉकिंग ट्रॅक आला कसं काय. मी त्यावेळेसचे मस्के साहेब म्हणून ज्या वेळेला नगरविकासला अधिकारी होते त्यांना मी पत्र लिहिला. त्यानंतर लगेच एक दिवसाचा अजेंडा काढला त्यांनी. म्हणजे कसा असतं अधिकार असतं बॉडी ज्या वेळेला असते म्हणजे समजा मी एकटा माणूस किती आरडणार आहे त्यावेळेला आपल्याला ज्या लोकांची साथ पाहिजे ते लोक जर रस्त्यावर उतरले तर आपण त्या लढ्याला शेवटपर्यंत नेऊ शकतो. बरोबर आहे. तर लोकांचं काय म्हणणं आलं आपण वॉकिंग ट्रॅक ज्या वेळेला घेतला त्यावेळेला आपण विरोध केला. आणि ज्या वेळेला माझ्याकडं काही मुरुम शहरातील मुस्लिम समाजाची काही लोक आली की तुम्ही नगरसेवक आहात बरोबर आहे आमचा जो ईदगाला जायचा जो रोड तुम्ही अडवलेला आहे म्हणजे ईदगा तिथून जो वॉकिंग ट्रॅकचा जो रोड होता तो ईदगापर्यंत पोहोचत होता. तर तुम्ही ते रोड काय अडवता बाबा की आमच्या समाजाचा रोड तुम्हाला होऊ द्यायचा नाही. त्यांच्याकडे गैरसमज पसरवण्याचं काम ह्या सत्ताधारी लोकांनी केलं. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा हा वॉकिंग ट्रॅक आहे. वॉकिंग ट्रॅकचं तुम्हाला मिनिंग कळतं का म्हणजे बाजूनं फुटपाथ असतो झाडं असतात एका बाजूला विविध समाजाच्या स्मशानभूमी आहे तर तुम्ही हा वॉकिंग ट्रॅक मध्यवर्ती ग्राउंडवर घेतला पाहिजे. पण त्यावेळेसची सत्ताधारी लोकांची कशी होती त्यांची सत्ता असल्यामुळं त्यांचं
बहुमत असल्यामुळं त्या बहुमताच्या जोरावर त्यांनी लादला. पण मी माझं जे काम होतं ते काम मी सातत्यानं केलं आणि माझ्याकडं कलेक्टर साहेबाला दिलेले पत्र होते. यामध्ये पिण्याचे पाणी अशुद्ध पाणी, हा, पिण्याच्या पाण्याचं आहे. तुम्ही ते वाढवलेले करचे मध्ये काही पत्रक देखील छापलं होतं, त्याच्यावरती पुढं काय झालं असं म्हणणं? आता बघा, मी ज्या वेळेला सभागृहाचा सदस्य होतो 2016 मध्ये ते 21च्या कार्यकाळामध्ये, 2016 ते 21 या काळामध्ये त्यांनी 2दा प्रस्ताव आणले करवाढीचा. त्यावेळेला मी करवाढी त्यांना करू दिलेली नाही. माझ्याकडे ते सुद्धा ठराव आहे आणि ते सुद्धा माझ्याकडे तुम्हाला पत्र आहेत, मी पुराव्याने सहित देतो तुम्हाला. नंतरच्या काळामध्ये प्रशासकीय काळामध्ये प्रशासनाची ज्या वेळेला प्रशासकीय कार्यकाळ ज्या वेळेला मुरुम शहरामध्ये आला, प्रशासनानं ते कर त्यांच्यावर लादले. ते लादले असता आम्हाला कळाल्यानंतर आम्ही लगेच त्या शिवण साहेबांना पत्र दिला आणि आम्ही मुरुम शहरातील जे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही पदाधिकारी घेऊन आम्ही नगरपालिकेपुढे बोंबमारा आंदोलन केलं. प्रशासन आम्हाला जुमानले नाही. आम्हाला अपेक्षित होतं की जे लोक आता मतदान मागतात ते लोकांनी आम्हाला हे पाठिंबा द्यायला पाहिजे होता आणि त्या पाठिंबाच्या माध्यमातून आपण त्यांना कर माघार घेण्याचं हे करून द्यायला पाहिजे होतं. ते न करता त्यांना मदत करण्याचं काम केलं. अशुद्ध पाण्यात अजून एक अशुद्ध पाण्याचा कसा आहे तुम्हाला सांगतो मी. मुरुम शहरातील ह्या पाण्याचा तर प्रश्न खूप मोठा आहे. आता त्याच्यावर 2016 पासून सातत्यानं आपण मुरुम नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या सभागृहामध्ये खूप वेळेस मांडणी केलेली आहे. अशुद्ध पाण्याचा प्रश्न जोपर्यंत कसा राहते तुम्हाला सांगतो. एखादा शिक्षक ज्या वेळेला नवीन जॉईनिंग करतो शाळेमध्ये, तुम्ही बघा, तो 10ला शाळा असेल तर तो 9:30ला शाळेमध्ये जातो, बरोबर आहे. आणि त्याचं जर लेक्चर आता समजा 10 वाजता आहे तर तो 10च्या पहिलं 5 मिनिट वर्गावर जातो, बरोबर, आणि तो शिकवायला चालू करतो. बरोबर. जसं जसं त्यानं 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष ड्युटी करतो, मग त्याच्या अंगामध्ये ते रुजले जाते की बाबा हे रोजचं काम आहे. मग तो 5 मिनिट लेट जातो, 10 मिनिट लेट जातो, शाळेत उशिरा जातो. तसं काम ह्या मुरुम शहरामध्ये झालेलं आहे. म्हणजे तुम्ही सातत्याने एकाच लोकाला निवडून देता, प्रत्येक वेळेस त्याच लोकाला निवडून देता. मग ते त्यांना ते सवय पडून गेलेली आहे. लोकांच्या मताचा अपमान करायचा, मतदान घेऊजेपर्यंत तुम्हाला गोडगोड बोलायचं, तुम्हाला आमिष पाडायचं, हे करू ते करू म्हणून तुम्हाला आश्वासनं द्यायचं, पाणी शुद्ध देऊ हे देऊ आश्वासन द्यायचं आणि मतं घ्यायचं. मतं घेतल्यानंतर जे जसंच्या तसं काम प्रलंबित ठेवायचं काम करायचं. या ज्या प्रश्नांवरती आपण लढा दिलात त्या प्रश्नांचं तुम्ही प्रतिक्रियाही दिलात. नागरिकांचा आरोप आहे की तुम्ही वॉकिंग ट्रॅक या प्रश्नावर जोरदार लढा देत आंदोलनाचा देखील इशारा दिला होता, पण नंतर अचानक गप बसलात. लोक म्हणतात अजित चौधरी मॅनेज झाले. या आरोपाला तुम्ही उत्तर काय द्याल? हां, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं वॉकिंग ट्रॅकचा विषय बाबतीमध्ये. मी काय म्हणलं तुम्हाला की आपण ज्या वेळेला बघा, मी सांगतो तुम्हाला, ह्या जर विषयावर मला जर गप बसायचं राहिला असतं तर मी हा विषय मांडलाच नसता, बरोबर. मी काय म्हणलो तुम्हाला, सभागृहाच्या विषयावर विषय न घेता, म्हणजे सभागृहाच्या अजेंड्यावर विषय घेणं अपेक्षित होतं, विषय न घेता परस्पर प्रस्ताव त्यांनी सादर केला. मला कळाला असता मी पत्र दिलं तर मग ते प्रस्ताव ज्या वेळेला परत आमच्या सभागृहामध्ये आला, मग विषय त्याचं ठराव कॉपी तयार झाली. जर मला तसं वाटलं असतं, मी काय राहिला असतं तर मी प्रस्तावच मांडला नसता, मी बोललंच नसतं सभागृहामध्ये, मी लोकांना सांगितलं नसतं. मला काय केले की बाबा, मी काय म्हणलो तुम्हाला, मुरुम शहरामधली एक हे आहे, म्हणजे काही पुड्या सोडण्याची एक सवय, काय तर सांगायचं. अजित चौधरीकडे 4 माणसं पाठवले, मला म्हटले की बाबा ईदग्याला जायचा रोड आमच्या, म्हणजे जो इथं जायचा रोड आहे, तर त्या माध्यमातून त्याने आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला आणि सत्ताधाऱ्याची सत्ता असल्यामुळं तो विषय दाबून त्यांनी पुढे नेला. आणि अपेक्षित आहे, मी ज्या वेळेला हा विषय मांडला, बरोबर आहे, मला ज्या वेळेला हा विषय मांडला त्यावेळेला मला अपेक्षित होतं की लोकांनी मला सहकार्य करावं. लोकांनी सगळ्यांनी जर एकत्रित येऊन जर आपण लढा उभा केला तर हा विषय आपण 100% तडीच नेला असता. आणि आपला जो काम आहे आपण त्या माध्यमातून केलेलंच आहे. आत्ता जर तुम्ही जाऊन वॉकिंग ट्रॅक बघितला, आत्ता तो वॉकिंग ट्रॅक दिसणारच नाही तुम्हाला, रोडच असा दिसेल तुम्हाला, तो फुटून गेलेला रोड, इकडची नाली, म्हणजे 1,10,00,000 रुपये मातीत गेले. लोकांना काय वाटतं माझं काय गेलं. हे जे जनतेचे पैसे सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होते, ते जमा होऊन आपल्याला निधीच्या स्वरूपामध्ये मुरुम शहरामध्ये काम होतं. आणि ह्या जर वॉकिंग ट्रॅक तिथल्याऐवजी माझा एक प्रस्ताव होता, मध्यवर्ती मुरुम शहराच्या ग्राउंडवर झाला असता तर सर्वसामान्य लोकांना, लहान लेकरांना सकाळच्या वेळेला वॉकिंग ट्रॅक वापरण्यात आलं असतं, खेळायला मैदान झालं असतं. तसं न करता त्या लोकांनी त्यांच्या बहुमतावर तो प्रस्ताव पुढे नेला आणि पुढे नेऊन जनतेचे
₹1,10,00,000 पाण्यात घालण्याचं काम केलेलं आहे. हा माझा आरोप आहे. या वॉकिंग ट्रॅक व्यतिरिक्त आणखीन काही मुद्दे मांडायचे, जसं एलईडीचाही तुम्ही मुद्दा घेत होता, त्या बाबतीत काय मांडायचं? बघा, मी ज्या वेळेला 2016 नगरसेवक झालो त्यावेळेला आमच्या मुरुम शहरामध्ये LED पथदिवे बसण्याचा एक टेंडर झालेलं होतं आणि ते टेंडर झालेलं असताना मुरुम शहरातील ज्या मागच्या काळातल्या सत्ताधाऱ्यांनी बॉडीने तो प्रस्ताव पास केला होता आणि ते आमच्या कार्यकाळामध्ये बसवण्याचं काम त्याचं चालू झालं. बघा, तुम्हाला सांगतो, म्हणजे त्या ज्या वेळेला काम मुरुम शहरामध्ये चालू झालं आणि तो जो DSR होता, म्हणजे LED पथदिवे बसवायचा, तो 12 आणि 13चा DSR त्याने वापरला. म्हणजे 2012 आणि 13. आणि अपेक्षित कुठलं होतं, 16 त्यांना ऑर्डर मिळाली आणि 18 काम कम्प्लीट झालं. 17 आणि 18 2 वर्षामध्ये. अपेक्षित काय होतं आपलं, तो जो DSR वापरला पाहिजे होता तो 16चा वापरला पाहिजे होता. बरोबर आहे. बघा, 16 DSRचे रेटमध्ये म्हणजे 80 वॅट आणि 100 वॅटचा पथदिवा. 100 वॅटचा पथदिवा होता DSR मध्ये ₹10,000 2016च्या इलेक्ट्रिक DSR नुसार, म्हणजे पुणे मुंबईच्या महानगरपालिका. बरोबर. आणि 2013 12 आणि 13 जो DSR होता तो 20,000 होता. म्हणजे 1 कोटीचं काम 50 लाखात व्हायचं. ह्या लोकांनी काय केले, तो DSR वापरले आणि तो DSR वापरून मुरुम शहरातील पथदिवे बसवले. आणि बघा त्यांची हाईट त्याच्या पुढं जाऊन मुरुम शहरामध्ये दिवे बसवले मला वाटतं 320, 30, 40 आणि बिल कितीच टाकले, 500 पथदिव्याचं. बघा, माझ्याकडे तुम्हाला हे दाखवतो, कागद आहे तो. अंतिम बिल अश्विनी इलेक्ट्रॉनिकवाला मागतोय 16/9/2017 अंतिम बिल मागतोय तो. म्हणजे माझं काम कंप्लीट झालेलं आहे मुरुम शहरामध्ये, मी एवढं पोलवर एवढ्यानुसार बसवलं आणि मला बिल देण्यात यावं. आणि तो दिवे बसवतो कधी, बघा, पोलवर बसवायचे मी दाखवतोय तुम्हाला. हो का, 2 ऑगस्ट 2018 बसवतोय. मग ह्याचं काय अंतर काय, हे 17 बिल मागतं, मग 18 दिवे कसे बसवले नाही? मग त्यांना ते काय, आम्ही काय केलं, मुरुम शहरामध्ये ज्या वेळेला दिव्याचं बिल मागितलं त्यांनी आणि दिव्याचं बिल मागितल्यानंतर आम्ही म्हटलं की मॅडम, मुरुम शहरामध्ये 500 पोल नाही. आम्ही शिव मॅडमशी भेटलं त्यावेळेला, तत्कालीन शिवना, त्यांना सांगितलं की हे मुरुम शहरामध्ये 500 पोल नाही. मग अख्ख्या मुरुम शहरातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोल मोजून आले असता ते मला वाटतं 330 का 20 काय तर पोल निघाले. वरचे जे दिवे राहिलेले होते त्या कॉन्ट्रॅक्टरनं म्हटलं माझ्याकडून चूक झाली, राहिला असं. म्हणजे हे चूक झाली, हे याला चूक म्हणता का तुम्ही? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही मुरुम शहरातील लोकांना गृहीत धरता, मुरुम शहरातील टॅक्स वाढवता, पाणी व्यवस्थिशीर देत नाही. तुम्ही ज्या काही गोष्टी करता, मुरुम शहरातल्या कर वसुली करून तुम्ही ह्या जनतेचे पैसे पाण्यात घालण्याचं काम ह्या सत्ताधारी लोकांनी माझ्या 2016 ते 21 मधल्या कार्यकाळामध्ये तर केलेलं आहे. म्हणजे याच्या पहिले काय केलेलं आहे काय नाही मी त्याच्याबद्दल सांगत नाही. घनकचरा व्यवस्थापनामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यामध्ये त्यांना भ्रष्टाचार केलाय असं ठपका ठेवलेला होता. मी कमी पडलो, माझे लोकप्रतिनिधी कमी पडले. त्यावेळेला ज्यांनी त्यावर मला सपोर्ट दिला असता तर तुळजापूरमध्ये जसा स्पेशल ऑडिट आपल्या मुरुम शहरामध्ये तुळजापूरमध्ये लागलं होतं तशा पद्धतीचं काम झालं असतं. म्हणजे काही करायचं, म्हणजे लोकांनी ज्या वेळेला तुम्हाला मतदान दिले त्या लोकाला गृहीत धरायचं आणि काही करायचं आणि परत विचार करायचा नाही 5 वर्ष आपल्या लोकाला काय देता येते काय देता येत नाही, अशा पद्धतीचं काम या मुरुम शहरामध्ये करायचं. तुम्ही एलईडीचं म्हणलात, आजही अनेक भागात लाईट व्यवस्थित चालू नाहीत. हे यांनी ह्या ज्या झालेल्या चुका आहेत तुम्ही जे सांगताय त्याचा आजही मुरुम शहरातले नागरिक पाहतच आहेत. आता यापुढचा प्रश्न असा होता की नगर परिषदेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी तुमचं काय ठोस नियोजन असणार आहे जर तुम्ही नगराध्यक्ष झालात तर? बघा, मी सांगतोय तुम्हाला, मी ज्या वेळेला मुरुम शहरातील जर नगराध्यक्षपद ज्या वेळेला मिळाला आम्हाला, स्वच्छता असो, मुरुम शहरातील म्हणजे विस्कळीत झालेला नाही, पारदर्शकता आणि भ्रष्टाचार होणार नाही यासाठी काय नियोजन असेल? पारदर्शकता आणि भ्रष्टाचार होणार नाही ह्या बाबतीमध्ये मी मुरुम माशियांना एक शब्द देतो इथं की तुमचा जो कर जमा होतो आणि त्या कराच्या बाबतीमधून जो मुरुम शहरामध्ये विकासाचा निधी येतो तो जनतेला गृहीत धरून जनतेच्या प्रश्नासाठी आणि जनतेच्या गरजासाठी जिथं गरज आहे त्या ठिकाणी आपण वापरण्याचं काम करणार आणि भ्रष्टाचार होणार नाही ही मी तुम्हाला ज्या इथं ग्वाही देतो. शहरातील
तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर शहरातील कोणते 3 कामाला प्रथम प्राधान्य देणार, कोणत्या 3 समस्याला पहिल्यांदा हात घालाल तुम्ही? बघा, सगळ्यात पहिलं मुरुम शहरामधील स्वच्छता. सगळ्यात पहिलं मुरुम शहरातील जी स्वच्छता आहे, घनकचरा व्यवस्थापन माध्यमातून आपल्या मुरुम शहरामध्ये इतका मोठा टेंडर मुरुम शहरामध्ये चालतो. मला वाटतंय महिन्याला तो 10 लाख रुपयाचा टेंडर आहे, म्हणजे वर्षाला 1,20,00,000 रुपयाचा. तुम्हाला वाटतंय का तसं काम होते मुरुम शहरामध्ये? नाही. वल्ला कचरा असेल, वाळा कचरा असेल, वेगळं करणं, त्याचं खात निर्मिती करणं, त्या खात निर्मिती करून ते विक्री करणं आणि त्या माध्यमातून मुरुम शहरामध्ये कर जमा करणं. आणि परत आपल्या मुरुम शहरामधील हॉस्पिटल, जो गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपल्या मुरुम शहरामध्ये आहे, त्याला आपण उपजिल्हा रुग्णालयाचं महत्त्वाचं स्थान आपण देण्याचं मुरुम शहरातील लोकांसाठी करू. आणि ह्या मुरुम शहरातील आजूबाजूचे आपलं गाव हात जे आहे, म्हणजे समजा शेतकऱ्याच्या खूप अडचणी आहेत. म्हणजे आपण हा सगळ्यात पहिलं शेतीवर अवलंबून आहे. बरोबर आहे. आपल्या इथं MIDC नाही आहे, कुठला मोठा उद्योगधंदा नाही आहे, चालना नाही आहे, काय नाही. मुरुम शहरातील ज्या हद्दीमध्ये ज्या रस्ते आलेले आहेत, आता ज्या हद्दीमध्ये आले आहेत ते ग्रामपंचायत हद्दीत राहायला पाहिजे, पण ते मुरुम हद्दीमध्ये आलेले आहेत. सगळ्यात पहिलं मी नगराध्यक्ष ज्या वेळेला होईल तो प्रस्ताव सगळ्यात पहिला पाठवण्याचा खरं. एक तर तो रस्ता ग्रामपंचायतला हस्तांतर करून द्यावा लागेल, नाही म्हणलं तर त्याला मनरेगामधून मुरुम शहरातून त्या रस्त्याला काही निधी आपल्याला टाकता येईल का, माझा प्रांजळ मनानं भावनेनं तो काम मी सगळ्यात पहिलं घेईन. कारण का खूप अडचण आहे हो. शेतातून काय आणायचं असेल, पाऊस पडला मधल्या काळामध्ये, इतका मोठा पाऊस झाला, सोयाबीनचं नुकसान झालं, ऊसाचं नुकसान झालं, लोकांना शेतापर्यंत पोहोचता आलेलं नाही. हे काम मी पहिलं प्राधान्यानं मी मुरुम शहरामध्ये करणार. मुरुम शहरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तरुणाई काम करत असते आणि प्रस्थापितांना म्हणा किंवा जो कोण सत्तेत येईल, आता तर निवडणुका जाहीर झाल्यामुळे अनेकांना प्रश्न विचारत आहेत की आमचा नगराध्यक्ष कसा असावा, असा अनेक प्रश्न विचारत. त्या सोशल मीडियावरती त्यांचे काही 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न जे तुम्ही आता मांडलातच, मुरुम दवाखान्याला उपजिल्हा रुग्णालय म्हणून दर्जा मिळावा म्हणून मागणी होत आहे, त्याबद्दल आपली आणि आपल्या पक्षाची काय भूमिका राहील तेही मांडा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 नगरपरिषदा आहेत. नगरपरिषदा असलेल्या सर्वच ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे, फक्त मुरुम सोडलं तर. आपली आणि आपल्या पक्षाची या बाबतीत काय भूमिका राहील नेमकी? हे जिल्हा रुग्णालयाची जी मान्यता देण्याचं काम आता तुम्ही म्हणलात की 8 नगरपालिकेचं आहे, नगरपालिकेमध्ये आहे. जे काय आपल्याला त्यांना सहकार्य करता येईल मुरुम शहरामधील उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी नगरपालिकेचा जो बी काही आपल्याला लागणार आहे, म्हणजे त्यांना समजा काही आपल्याला ठराव द्यायचा असेल किंवा काही प्रस्ताव द्यायचा असेल की मुरुम शहरातील हा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपल्याला उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावा, जे काही बी सहकार्य आपल्याला करण्यात येईल माझ्या माध्यमातून करेन. माझ्या लोकप्रतिनिधी उमरगा लोहारा तालुक्याच्या आमदारांना पत्र द्यायला लावून आणि माझ्या जिल्ह्याच्या खासदारांना पत्र द्यायला लावून ह्या माध्यमातून करण्याचं मी काम 100% करणार. दुसरा प्रश्न सोशल मीडियावर असा आहे की हिंदू स्मशानभूमीची आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि त्या स्मशानभूमीची अत्यंत अस्वच्छता म्हणा किंवा दुरावस्था प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आपण नगराध्यक्ष झाल्यावर त्याकडे आपण कशा अर्थाने काय भूमिका असेल, काय पद्धतीचं काम करणार आहात? बघा, मी सांगतो तुम्हाला. मी हिंदू स्मशानभूमीच्या रस्त्याचा तुम्हाला प्रश्न सांगितला. याच्या पहिले मी बोललो की किती अडथळे आले आपल्याला रोड करत असताना. आपल्या मुरुम शहरामध्ये इतर काही समाजाच्या स्मशानभूमी आहेत. तुम्ही फक्त आता हिंदू स्मशानभूमी बघितलात त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं. इतर समाजाच्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा असंच आहे. बरोबर. बसण्याची व्यवस्था नीट नाही आहे, पाणी व्यवस्थिशीर नाही. तिथं गेलं की आपल्याला जर उन्हाळ्यामध्ये जर काय मयत कुणाची झाली तर गेलं ती बसायला जागा व्यवस्थिशीर नाही. ह्या सगळ्या स्मशानभूमी मुरुम शहरातल्या सगळ्या म्हणतो मी तुम्हाला, मुरुम शहरातल्या सगळ्या स्मशानभूमीमध्ये आपल्याला जे काय करता येईल, आपल्याला तिथं काय काय देता येईल, तिथं बसण्याची व्यवस्था देता येईल. आमच्या डोक्यात एक कल्पना आहे, माझ्या डोक्यातली एक कल्पना आहे की मुरुम शहरामध्ये आता एखादा व्यक्ती मयत झाला समजा, त्याचं मृत्यू प्रमाणपत्र नोंद करायला त्याला आपल्या नगरपालिकेला यावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे कसं राहते, आता आपल्यात वारल्यानंतर आपण 11-12 दिवस आपल्या फॅमिलीतलं 4-5 दिवस माणूस कोण बाहेर येत नाही, त्याला ते मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी इथं यावं लागतं. काही अडचणी असतात, ते अडचण त्यांना येऊ नये. मेलं की आपल्या इथं फक्त फोन करून त्यांनी सांगावं, त्याच्या घरामध्ये आपला कर्मचारी जावा. नाही म्हणलं तर त्या स्मशानभूमीच्या ठिकाणी जागोजागी आपण तिथं एक केंद्र उभा करावं आणि तिथे एक रजिस्टर ठेवावं, तिथं नाव नोंदणी करावी आणि तो नाव नोंदणीच्या आधारावर आमच्या नगरपालिकेकडे घ्यावं आणि त्यांना आपण तिथल्या तिथं जागेवर मृत्यू प्रमाणपत्र देण्याचं व्यवस्था करावी. हे एक माझी पहिल्यापासूनची मागणी. तुम्ही सोशल मीडियावरती प्रचार सुरू केलेला आहे, नेमका फोकस कोणत्या गोष्टीवर आहे? आम्ही जे कार्य केलं आहे मुरुम शहरामध्ये, आम्ही समाजकार्य असेल, सगळ्या समाजाला
सोबत घेऊन जाण्याचा असेल. आणि आम्ही मुरुम शहरामध्ये 2016 ते 21 या कालावधीमध्ये म्हणजे आम्ही नगरपालिकेमध्ये काय काय मांडलं, काय काय आमच्या वाट्याला मिळालं. आणि आम्ही सामाजिक जयंतीच्या माध्यमातून असेल उपक्रम जे आम्ही मुरुम शहरामध्ये केले ते आम्ही सगळे सोशल मीडियावर मांडत आहे. आणि आम्ही जे काम नाही केलं ते कामाचा आम्हाला श्रेय घ्यायचा नाही आहे. आम्ही जे केलं आहे त्याच कामावर आम्हाला मतं मागायचे आहेत. कारण कसं आहे, आम्ही जे काम केलंच नाही त्याच्यावर मतं मागण्याचा आम्हाला अधिकार नाही. आणि मुरुम शहरातील जे जे काम आम्ही केलेलं आहे त्या कामावर आम्ही मतं मागणार. आणि आम्ही जे काय काम केलेलं आहे 9 वर्षामध्ये, जसं तर आम्ही 2012-13 पासून आम्ही मुरुम शहरामध्ये सामाजिक उपक्रम करतोय. त्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत हे आमचा वारसा आम्ही पुढे नेण्याचं काम करत आहे. तुम्ही नगराध्यक्ष जर झालात तर पुढील 5 वर्षाचा विकास आराखडा कशा पद्धतीने जनतेसमोर ठेवाल? त्या बाबतीत मी आता तुम्हाला काय नाही सांगणार, पण आम्ही एक जाहीरनामा काढू. त्याच्यातला एक तुम्हाला मी कळीचा मुद्दा एकच सांगेन, मी तुम्हाला जास्त सांगणार नाही. मुरुम शहरामधील गावठाण हात आपली जी आहे, गाव हात जी आहे, बरोबर आहे. एखादं नाव जर तुम्ही तिथं घेतलास त्यांच्या आजोबाच्या नावाने ती जागा नोंद आहे. आणि त्यांच्या पुढे मुलाला 4 मुलाला वेगवेगळ्या घरपट्टी येते. ज्या वेळेला तुम्ही नक्कल काढायला जाता त्यावेळेला एकच नक्कल निघते. आणि तुमच्या नक्कलवर मोजणी शीट नसते, फक्त नाव आहे अजित अरविंद चौधरी, पुरी डॅश डॅश डॅश. किती बाय किती आहे माहिती आहे का? नाही. काय होतंय, आपल्या ज्या मुरुम शहरामध्ये ज्या योजना येतात, आता घरकुल असेल, काय काय योजना आहेत आपल्याला समजा, त्या योजना घेण्यामध्ये लोकांना त्रास होतो. ते सगळ्यात पहिला आम्ही दूर करून देणार. आज मी तुम्हाला सांगतो, हा एक कळीचा मुद्दा सांगितलं तुम्हाला. मुरुम शहरामध्ये अजून भरपूर काही विषय आहेत. आम्ही आमचा वचननामा, तो जो असेल जाहीरनामा जो काढून आम्ही त्या माध्यमातून तुम्हाला सांगू. नगराध्यक्ष झाल्यावर सर्व पक्षांच्या नगरसेवकांसोबत कशा पद्धतीने समन्वय असेल? आता मुरुम शहरामध्ये काम करत असताना तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही बी काम करताच आमच्यासोबत. म्हणजे मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, ज्या काय संघटना आहेत, जे आत्ता आपलं संतुलन आहे. म्हणजे आपण मुरुम शहरामध्ये, मी म्हणणार नाही की तुम्ही वेगळ्या विचाराचे धाराचे आहेत, मी वेगळ्या विचारधारेचा. हां ठीक आहे, असेल आपला पक्ष वेगळा असेल पण आपले विचार एकच आहे. आपला पक्ष वेगळा असेल पण आपली विचारणा एकच आहे. आणि या सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम मी करेन. मला गॅरंटी आहे की मला सगळे लोक, मला वाटतंय मुरुम शहरातील सगळ्या लोकांचं आपल्याला सहकार्य लाभल, एवढीच मी आज अपेक्षा करतो. मुरुमचे बलाढ्य नेते समजले जाणारे आदरणीय बसवराजजी पाटील किंवा त्यांचे कुटुंब किंवा त्यांचे सर्व समर्थक काँग्रेससारख्या एका बलाढ्य पक्षाला सोडून भाजपमध्ये गेले आहेत, भाजप सत्तेत आहेत. तुम्हाला काय वाटतंय की विचारधारेपेक्षा सध्या सत्ताच महत्त्वाची आहे अशा अनेकांना वाटते का? या बाबतीत काय मत आहे? बघा, मी सांगतो तुम्हाला, आपला जो म्हणजे काय म्हणतात त्याला संविधान आहे, संविधानाला छेद देण्याचं काम हे भाजप सरकार करते. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये असं आहे, एकच पार्टी ठेवायची देशामध्ये, म्हणजे कुठलीच पार्टी आपल्या देशामध्ये ठेवायची नाही आहे. सगळे पक्ष संपवायचे आणि विरोधक फक्त बोटावर मोज्यावर ठेवायचे. आणि विरोधक जर बोलले तर त्यांना अडकावायचं आणि भाजपमध्ये घ्यायचं. अशा पद्धतीचं हे राजकारण आपल्या भाजप सरकारच्या या काळामध्ये चाललं आहे. मागच्या काळामध्ये मला वाटतं 70-75 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. आम्हाला वाटत होतं की बाबा काँग्रेस सरकार बरोबर नाही आहे, चांगलं काम करत नाही, म्हणून लोकांनी तुम्हाला सत्तेत आणलं. आम्हाला काय माहीत, पण हे त्याच्यापेक्षा पुढे एक पाऊल आहेत. आणि खरं तर हे म्हणजे मला वाटतंय हे संविधानाला धोका आहे. आणि आपल्या जसे युवकांनी समोर यावं आणि ह्या लोकांना उत्तर द्यावं. आणि हे ह्यांचा जो म्हणजे काय म्हणतात त्याला, मी भाजप कुठल्याही याच्यामध्ये कुणालाही पक्षामध्ये घेणार आणि त्यांना मुरुम शहरामध्ये ताकद देणार आणि तिथं आम्ही भाजपचा झेंडा फडकवणार असं जे म्हणतायत ना, त्यांना उत्तर देण्याची हीच वेळ आहे. 9 वर्ष झालं निवडणुका झालेल्या नाहीत. मी म्हणतोय परत मी लोकांना आव्हान करतोय, 9 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. ह्या भाजप सरकारला जर उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला मतपेटीमधून उत्तर द्यावं लागेल. मतपेटी जर ज्या वेळेला लोकांचा कल जर भाजपला असं कळाला तर त्यावेळेलाच भाजपचं जो महाराष्ट्रामध्ये असं चाललेलं कारभार आहे ते थांबवण्याचं काम करेल. ते राज्यात आणि देशात अल्पसंख्याक समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल भाजपकडे झुकत नाही. या दोन्ही समाजासाठी शहराचे नगराध्यक्ष झाला तर तुमचं ठोस धोरण काय असेल? बघा, आता अल्पसंख्याक समाज आणि बौद्ध समाज भाजपकडे जात नाही. जर तसं म्हणलं तर मला वाटतंय मराठा समाज असेल,
मुरुममध्ये लिंगायत समाज असेल भरपूर प्रमाणामध्ये. असं नाही आहे भाजपकडं का जात नाही त्याचा तुम्ही पहिला अभ्यास केला पाहिजे. बघा तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या बाबतीतले प्रश्न कसे आहेत आणि इतर जे प्रश्न आहेत प्रलंबितच राहिलेले. आता मागच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये इतका मोठा पाऊस झाला, 31,000 कोटीचं म्हणजे ते पॅकेज ज्या वेळेला जाहीर केलं, अपेक्षित होतं लोकांना की 30,000 हेक्टरी किंवा 50,000 हेक्टरी प्रमाणे तुमच्या खात्याला पैसे येतील. तसं न मिळता तुम्हाला पैसे 7,000 8,000 रुपये हेक्टरी प्रमाणे तुम्हाला. बरं ठीक आहे. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो मी. सोयाबीनचे भाव काय आहेत? उत्पादन खर्च आणि उत्पन्न खर्चामध्ये खूप मोठा तफावत आहे. बरोबर आहे ना. हे लोकावाला असं नाही आहे. ते त्यांचं म्हणणं आहे भाजपला की बाबा अल्पसंख्याकांना आणि दलित समाज आम्हाला मतदान करत नाही आहे. का करत नाही आहे त्याच्यावर ते अभ्यास करत नाही. का करायला पाहिजे ते सुद्धा त्याच्यावर विचार केला पाहिजे. मराठा समाजाचे प्रश्न तसेच शिल्लक राहिलेले आहेत, लिंगायत समाजाचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत, इतर समाजाचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत. असं कारण नसताना जाती जातीमध्ये भांडणं लावायचं आणि आपली पोळी भाजून घेण्याचं काम हे सरकार करत आहे. लोकांना जागरण झालं पाहिजे. आपल्यातला विचार बाजूला ठेवून ही वेळ आहे बदलण्याची आणि हीच वेळ आहे त्यांना मतपेटीतून उत्तर देण्याची. मी तुम्हाला आज इथं सांगतोय. तुम्हाला मुरुम शहर बदलायचं असेल तर जनतेने कोणत्या पद्धतीच्या किंवा कशा नेत्यांवरती विश्वास ठेवायला पाहिजे? बघा मी सांगतोय तुम्हाला, राजकारण करत असताना रस्त्यावर उतरून जो राजकारण करतो म्हणजे हायफाय राजकारण त्याला म्हणतात की तुम्ही माझ्याकडे आलं पाहिजे आणि आल्यानंतर तुमचं काम होतं. हे राजकारणाला बळ न देता राजकारणी कसा पाहिजे, नेता कसा पाहिजे, नगरसेवक कसा पाहिजे, नगराध्यक्ष कसा पाहिजे, जे की आपल्या गरजेला 24 तास आपल्यासोबत असणारा उपलब्ध असायला पाहिजे. मी जर तुम्हाला फोन केलो, तुम्ही जर नाही, मी जरा मुंबईला लावले, जर पुण्याला लावले, जर तुम्ही असं म्हणत असाल तर का उपयोग आहे मतदान करून? बरोबर आहे. दुसरी गोष्ट, रस्त्यावर उतरून जो काम करेल त्या लोकांना मतदान केलं पाहिजे. ह्या बदल करण्यामध्ये मी सांगतो तुम्हाला, ह्या जे बदल करण्यामध्ये युवकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. बरोबर. युवक सगळ्यात पुढे यायला पाहिजे. युवकानं हे प्रस्थापित लोकांचं राजकारण संपवायला पाहिजे. म्हणजे मी माझा मुलगा, माझी मुलगी, माझं सगळंच हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, मुरुम शहरातील नागरिकांना काय संदेश देणार आहात? निवडणुकीच्या बाबतीत असेल किंवा कोणताही, जनतेला काय प्रश्न काय सांगणार आहात? मुरुममधील जनतेला मी एवढाच प्रश्न हे देतोय की तुम्ही तुमच्या सद्सद्बुद्धीनं विचार करावा. जो तुमच्यासाठी काम करणारा माणूस आहे, जो तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणारा माणूस आहे, कोरोना काळ असेल, नगरसेवक पद असेल, मी एक नगरसेवक होतो मुरुम शहराच्या. तुम्ही चारही कोपऱ्याला जाऊन विचारा की बाबा मुरुम शहरातील नगरसेवकाची नावं सांगा म्हटले तर सगळ्यात पहिलं नाव माझं अजित चौधरी म्हणून घेतील. मी त्यांच्याच घरातला एक लहान भाऊ असन, कुणाचा मुलगा असन, कुणाचा नातू असन, अशा पद्धतीचं काम मी ह्या मुरुम शहरामध्ये केलेलं आहे. आणि मला वाटत नाही की मी ज्या वेळेला काम करत असताना माझ्याकडे आलेला व्यक्ती कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, मी कधीच विचार केला नाही. ह्या जे म्हणजे आपल्याला ह्या जे पुढच्या मिळतात, ह्या जे आपल्याला नगरसेवक जे पद मला मिळालं ते जनतेनं दिलेलं पद होतं आणि जनतेच्या कामासाठी दिलेलं पद होतं आणि तो पदाचा मी जनतेसाठीच बहाल करणार. आता समजा जर मी अध्यक्षपदाला उभारलो, निवडून मी जर आलो तर माझ्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही. मी जसा अजित आहे तसाच राहणार. माझ्यात कुठलाच उन्माद येणार नाही, माज येणार नाही, काय येणार नाही. मी येतो ह्याचा अर्थ असं नाही की मी लोकाला दाखवून देण्यासाठी येतोय. राजकारणामध्ये आल्यानंतर कशी पिढी बदलते, कसं लोक बदलतात, काम कसं बदलतं, सिस्टीम कसं बदलते. आता लोक सांगत फिरतायत की मुरुम शहरामध्ये गटार झाली, लाईट झाली, पाणी झालं. माझा प्रश्न त्याच्यावर नाहीच. माझं त्याच्यावर मी उत्तर बी देऊ शकत नाही. लाईट, पाणी, रस्ता तुम्ही जर दिला असतात तर हे मूलभूत गरजा आहेत. तुम्हाला लोकांनी 50 वर्ष सत्तेत बसवलात म्हणून तुम्ही हे लोकांना दिला. बरोबर. तुम्ही आम्हाला एकदा विरोधकाला संधी देऊन बघावं लोकांनी आणि मतपेटीतून त्यांनी मतदान आम्हाला करावं आणि निवडून द्यावं. मी त्यांना जेवढंच आश्वासन देतो की येणाऱ्या काळामध्ये मुरुम शहराचा कायापालट झाल्याशिवाय दिसणार नाही.
धन्यवाद अजितजी. मुळात सगळ्यांना सांगायचं आहे, मुरुम शहरच नव्हे तर शहरातील आजूबाजूतील नागरिकांना, पंचक्रोशीतील जनतेलाही सांगायचं आहे की आपण आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार असतील, नगराध्यक्षपदासाठी असतील किंवा सर्वच राजकारणी असतील, सडेतोड रोखठोक आणि स्पष्ट प्रश्न विचारले. अजित चौधरी हे युवा सेनेचे तालुका प्रमुख तसेच या मुरुम नगरीचे माजी नगरसेवक देखील राहिलेले आहेत. आपण त्यांना सर्वच प्रकारचे रोखठोक स्पष्ट प्रश्न विचारले. सोशल मीडियावरील देखील काही प्रश्न विचारलेले आहेत. सगळ्यात आपल्याला जनतेला सांगायचं म्हटलं तर काही जर प्रश्न राहिले असतील तर आपण आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला कमेंट करावेत. येणाऱ्या काळात ज्यावेळेस निवडणुका आणखीन ताकदीनं फॉर्म भरण्याचं पूर्ण झाल्यानंतर, छाननी झाले, माघार घ्यायचं झाल्यानंतर देखील आपण पुन्हा एकदा मुलाखतीसाठी आपण जर तुम्ही जनतेने जर काही प्रश्न विचारले तर आपण त्यांना ते आवर्जून नक्कीच मांडू. आपल्या प्रश्न विचारणाऱ्यामध्ये कसलीही तडजोड नाही. जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर. धन्यवाद.